ये आम्ही आता इथून निघालो डायरेक्ट जयगड. इथून जयगड 13 का 14 किलोमीटर वरतीच आहे. बघा पाठीमागे मंदिर आहे. आम्ही आता निघतोय फुल. पुढे परत लावायला लागणार आहे. तर मित्रांनो आम्ही हे बघा जयगडच्या इथे पोचलोय. गाडी इथे लावले आणि ती एक गाडी लावली आपली तिथे. ते या ताई आहेत त्यांच्याकडे आम्ही भेळ वगैरे खातोय. जातात आम्ही. हा पण समुद्राच्या किनारीच किल्ला आहे. हा पण जयगड खूप भारी व्ह्यू आहे इथे पण. आतमध्ये जाऊन दाखवतो तुम्हाला. तर बघा हा महादरवाजा आहे आणि बघा ही पूर्ण हा बुरुज ते महादरवाजा. आमचा दुर्ग आमचे अभिमान. हे खरं आहे. गडांवर स्वच्छता राखा. आपले दुर्ग आपला अभिमानच आहे ॲक्च्युली. आपला तटबंदीवर जातो. तटबंदीवर ना बघा इथे एक मंदिर आहे. ही वास्तू थोडीशी हे झाली. भरपूर साऱ्या वास्तू आहेत इथे किल्ल्यावरती पण. इथे काय आहे दारुगोळे वगैरे ठेवण्यासाठी आय गेस असेल त्या काळात. हा बरोबर. कसले तरी कोठार आहेत. काय लिहिलं आहे त्याच्यावरती काय लिहिलं नाही. तर जयगडचा पुरा मॅप आहे त्या साईडला. किल्ला खूपच छान आहे. इथे मंदिर आहे. प्रत्येक किल्ल्यावरती एकतर देवीचं किंवा महादेवाचं मंदिर प्रत्येक किल्ल्यावर असतोच. हा बघा हे धान्याचे कोठार. हे धान्याचे कोठार हे बघा. मंदिराच्या बाजूलाच धान्याचे कोठार आहेत. ह्याच्यापेक्षाही मोठे मोठे कोठार आपल्याला बाकी किल्ल्यावरती आपल्याला बघायला भेटेल. हा मंदिर आहे. आपला मंदिर आहे. नंदी नाही आहे म्हणजे महादेवाचं नसेल. हो गणपती बाप्पाचं मंदिर आहे. बहुतेक कवळांचं काम झालंय आत्ताच. बहुतेक कवळ वगैरे ठेवलेत. इथे पण जुन्या वास्तू आहेत. हे जे त्या काळात वाडे होते किल्ल्यावरती. हा बघा इथे पण एक वाडा असावा. त्याचे स्ट्रक्चर आहेत. बघा राहण्यासाठी त्या काळात. तर इथे काय असेल काय माहिती नाही की बाबा काय कुठलं घर कोणतं काय त्या काळाचं. दगड वगैरे एकदम मजबूत आहे. वरती कवळारू छप्पर असेल. लोक आहेत भरपूर सारे लोक आहेत जी पिकनिक स्पॉट म्हणून येतात. ते आपल्याला आवडतच नाही. किल्ल्यावर तुम्ही पिकनिक म्हणून येऊच नका. हा झाड आलाय या भिंतीमधून दगडांच्या. पण अजूनही दगड ते हल्लेले नाहीत. 1% हल्लेले नाहीत. आपण जाऊया तटबंदीवरती जाऊया. तिथेही बघूया काय आहे. हे बघा हे इथे पण तुम्ही बघताय ना. हा राजवाडा असावा. खूप मोठा स्ट्रक्चर आहे. तिथून ते इथपर्यंत त्यांचा बेस आहे. हे बघा तिकडे एक आहे स्ट्रक्चर. कोकण किनारपट्टा. हे पण कुठली तरी वास्तू आहे. जुनीच वास्तू आहे. पण आता हे काय आहे कसं आहे काय समजत नाही. खूप वाईट अवस्थेत आहे. आतमध्ये जाणं पण रिस्की आहे. बघा दिसतोय का तुम्हाला. वरती जे तुम्हाला जे लाकूड वगैरे जे दिसतोय ना ते सागाचं लाकूड वगैरे त्या काळातलं
असं बनवलेलं आहे, मजबूत आहे. बघा हे आता हे दगड वगैरे पडायला लागलीत, खूप रिस्की आहे पूर्ण आता हे. हे बघा ह्या पण इथे पण रूम आहेत छोट्या छोट्या, इथे पण छोट्या छोट्या खोल्या आहेत. जाऊन बघूया आपण. ही एक वास्तू आहे इकडे. बघा इथे खोल्या आहेत छोट्या छोट्या. बघा इथे गाय आहे. काय त्या साईडला पूर्ण समुद्र किनारा आहे. हा आता आपण इथून आलो आहे. हे बघा इथून आलो आहे असं आतमध्ये. हा महादरवाजा आहे आणि महादरवाजाच्या आपण बुरुजावरती आहोत. बघा परिसर किल्ल्याचा. किल्ला खूप छान बनवला होता त्या काळात. हवा कधीचा बांधकाम आहे काय माहिती नाही. स्टाईल्स वगैरे दिसत आहेत, वाट लावून ठेवली. बघा हे बघा हे ना, हे आपल्या किल्ल्यावरती येऊ नाही अशा हे बघ, हे फालतूगिरी चालते नाही, अजिबात चुकीचं आहे. हे बघा हे काय लिहिलं यस. हे बघा हे जे येतात ना फिरायला टाइमपास करायला, हे बघा काय खरंच यार, असे लोक भेटले त्यांच्यावरती खूप मोठी कारवाई केली पाहिजे. किल्ल्यांचा ना टाइमपास म्हणून जे फिरायला येतात ना असे किल्ल्यांवरती खडून लिहिणं, हे लिहिणं ते लिहिणं, फालतूगिरी आहे ती. बघा हे इथून आपल्याला त्या साईडला जायचं आहे. विजयगड त्या साईडला आहे. हे बघा ही तटबंदी आहे, तटबंदीवर चालतंय आता आपण. ही तटबंदी बघा इथून तुटली आहे पूर्ण, नास्तनुभूत झाली, पूर्ण खराब झाले पूर्ण. तर जयगडमध्ये असं बघण्यासारखं काहीच नाही, एवढाच किल्ला आहे, छोट्या मोठ्या वास्तू आहेत आणि एवढंच आहे. बस झाला, आम्ही आता निघतो, गाडी जवळ जातो. तर वाजलेत 12. अजून आम्हाला भरपूर ठिकाणी जायचं आहे. आजचा डेचा एंडिंग असणार आहे आमचा हरिहरेश्वर. कसं पोचू, काय पोचू, किती वाजता पोचू काय माहिती. काय रे तुम्हाला मी गाडीवरून जाताना ते शूटच घेतलेले नाहीत, ते काय तुम्हाला दाखवायचे गाड्यांवरून जाताना. जे मेन व्ह्यू येतात ते मी घेतोय, बाकी असं झालं तसं झालं ते अर्थ नाही भाई दाखवण्यात तुम्हाला. ट्रॅव्हलिंग काय दाखवायची काय रे. चला भेटूया, आम्ही जातोय. ऊन लागायला लागला आता, पुढे जातो. आता आम्हाला इथून जेटीला जायचं आहे. जेटीवरून आम्हाला गाड्या टाकायच्या आहेत लॉन्चीमध्ये. लॉन्च तर काय असेल ते आम्हाला त्या विजयगडच्या साईडला सोडेल. तिथून आम्हाला आमचा प्रवास चालू होईल हरिहरेश्वर, गुहागर करत हरिहरेश्वर. चला हे बघा मित्रांनो, आम्ही जेटीला आलो आहे, जयगडच्या जेटीला आलो आहे. इथून ती फेरी येते तिकडून दिसते तुम्हाला. त्या इथून आम्ही सगळ्या 4 व्हीलर आणि 2 व्हीलर इथून सगळ्या जाणार आहोत. तर मित्रांनो आम्ही ते तिकीट काढले. गाडीचे 80 रुपये. गाडीचे किती रुपये? 80 रुपये एका गाडीचे. 2 गाडीचे 160 झाले. हां. आणि पर पॅसेंजर? पॅसेंजर 2 क्वांटिटी 60 रुपये. 30 रुपये येतात. हां मग ते गाडीमध्येच इन्क्लूड ड्रायव्हर सोडून ड्रायव्हरची म्हणजे गाडीच्या तिकीटमध्ये ड्रायव्हर इन्क्लूड येतो. आणि वेगळी अशी 30 रुपये तिकीट आहे. हे बघा आली. भरपूर 4 व्हीलर पण भरपूर बसले, 2 व्हीलर पण भरपूर बसले. आपण बाई इथं बाहेरच उभे राहू, मजा येईल. हे बघा भरपूर 4 व्हीलर भरपूर बसलेत. 4 व्हीलर पण आहेत, 2 व्हीलर पण आहेत. इकडच्या बघा गाड्या निघत आहेत आता. त्या साईडला आमचे पण सगळे 2 व्हीलरवाले आले सगळे.
हे बघा खूप भारी आहे. फायनली आपला टाईम आलेला आहे आणि आपल्या बाईक जात आहे. हा एक बाळा शेट आलेला आहे, त्यात आम्ही जातो आतमध्ये. यश इथंच लाव, यश इथंच लाव, इथंच लाव. निघालो आपण, सगळा स्टोरेज भरला आहे. निघाला पुरा पॅक आहे. किती वस्तू आहे तर 10 मिनिटात पोहोचलो आहे बघा. तिकडे होता तो समोरच ती जेटी आहे, तिथून फक्त 10 मिनिटात आलो आपण बघा. हा जेटीवर आलो आपण इथून विजयगड जवळ. जाऊ दे जाऊ दे. ती आमचा बाचका बोचका बघा कसा लावलाय कॅरियरला बाजी. हे इथून येऊ दे, इथून येऊ दे गाडी. मित्रांनो आम्ही जेवणासाठी हॉटेल शोधतोय, पण सगळीकडे फुल आहे. अगं इथे पण वेटिंग आहे. अरे वेटिंग आहे, पुढे पुढे चल, पुढे चल, पुढे बघ पुढे. अरे पुढे घे गाडी. ये बाळा पुढे गे ना, गाडी मध्ये का उभा आहे. सगळीकडे वेटिंग आहे. पब्लिक नसेल ना लगेच वन साइड सगळं चाललंय कार्यक्रम. पब्लिक नसेल तर लगेच चेंज करणार. तर मित्रांनो आमचं जेवण वगैरे झालेलं आहे एकदम फर्स्ट क्लास बीच जेवण. आता आम्ही चाललो आहे बीचवरती, वन साइडेड. काय होतं त्याची उसळ. आणि माझा कॅमेरा हा व्हायब्रेट व्हायला लागलाय, काय माहिती काय सीन आहे बघू दे. तर मित्रांनो आम्ही आता आपण कुठे होतो रे आपण? रत्नागिरी नाही, आपण नाही पुढे आलो मंडनगडच्या इथे आहोत. आणि आम्हाला ना आता तिसऱ्या जेटीला जायचं आहे. 2 जेटी ऑलरेडी झाल्यात आणि आम्ही पण नाद केला नुसत्या जेटीवर जेटी मारतोय. काला हां दापोलीमध्ये ए लेप मारायचं, लेप मारायचं. रस्ता गेला इथून या रोडनी जायचं. ह्या रोडनी बोलणार कधी पुढे गेल्यावर. नशी बुलेट नाही. बुलेट आता मगाशी मी ड्राईव्ह करत होतो, हा बगमन. आता यश करतोय ड्राईव्ह. हां तर आता ती तिसरी जेट्टी जी आहे ना ती वेशवी गाव म्हणून आहे, वेशवी जेट्टी म्हणून आहे. तर त्या वेशवी जेट्टीवरून आम्हाला जायचं आहे. ते आता आम्ही ऑनलाईन याच्यामध्ये बघितलं तर ती 10 वाजेपर्यंत अवेलेबल आहे. 10च्या नंतर म्हणजे मग आम्ही त्याच्या आधी पोहोचू. थोडं सायकलिंग करतायत. आता वन साइड आमचा गेम झाला असता. तर आता तर ती जेट्टीला आम्ही जाणार आहोत. त्या जेट्टीवरून तिकडे जाणार. ते कुठेतरी बालमुडा का काहीतरी होतं एरिया, मी वाचला नाही. हा ब्रो कसा आहे. तर ॲक्च्युली तिथे मग आम्ही हरेश्वरला जाऊ. तिथं आम्हाला अजून 53 किलोमीटर 53 किलोमीटर दाखवतात अजून. पोचल्यानंतर प्रॉपर तुम्हाला अपडेट देऊ. आम्ही रस्ते बिस्ते तुम्हाला नाही दाखवत. मध्ये रस्ते पण खूप खराब आहेत. इंडिकेटर चालू आहे. हे इंडिकेटर चालू आहे रे, कुठला तरी एरिया चालू आहे. हे बघ, अरे हे लय फिरवत आहेत रे. या दोघांनी हायराणी आणले. हे दोघं आहेत ना पुढे चालतात ना, हे मध्येच नेतात आणि बोलतात अरे रस्ता चुकलो, युटर्न घे. नाही आता बरोबर आहे, मॅप चालला बरोबर चालला. दापोलीला दापोलीला बापरे बापरे, आरामात. तर भेटूया पुढे जेटीच्या इथे गेल्यावर. तर रात्र होईल, काळोख होईल, तेव्हा तुम्हाला दाखवतो कसं काय. ओके शिवम दादा, किती वेळ लागणार आपल्याला पोचायला? 1.5 तास लागेल. काढ दे या आयला की हरिहरेश्वरला जायला 1.5 तास झाले. टॅन नाही झाले, काळी पडले काळी. माझ्या बहिणीने एक स्क्रीन हे दिले सनस्क्रीन, पण ती काय कामाची नाही. तर तिला दाखवतो ब्लॉग मध्ये. बघ कोणती दिले, चायना दिलेच बहुतेक. एक कुठली क्रीम दिले का काय? बघ कसा झालोय, पाकात तो ठेवलेला गुलाबजाम असतो ना तो तरी वारा आहे तसा दिसतोय. तर हा जो बाळा आहे ना, बाळा गेला पुढे, तो आहे ना वाकडे तिकडे मॅप बघतोय, वाकडे तिकडे रस्ते सांगतोय. हैराणी आणले त्याने, वैताग आणलाय. रस्ते ते खराब आहेत. आम्ही जशी ती पहिली जेट्टी क्रॉस केली ना, कुठून जेट्टी क्रॉस केली ते आपण यश काहीतरी नाव द्यायचं यार, आता आमच्या लक्षात येत आहे. तर ती तिथून आहे ना प्रॉपर रस्ते खराबच आहेत, भरपूर खराब आहेत. अरे नुसते खराब आहेत. आजके उचके धाडधूड मित्रांनो फुल सामसूम जंगला झालं बघा. एरिया बघा, दापोलीमध्ये होत. आणि इथून 400 मीटरवर जेटी आहे.
तर खूप 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 भारी आहे. रस्ता खूप डेंजर आहे. थांबा तुम्हाला दाखवतो बॅक कॅमेऱ्याने दाखव. हा खूप डेंजर आहे. आता आम्हाला फक्त ही एकच प्रायव्हेट प्रॉपर्टी दिसलेली आहे, पण अजून लाल मातीचा रस्ता आहे. पावसाळ्यात तर खूप स्लिपरी असेल. हे का आला हा घे हळूहळू सर हळूहळू हळूहळू हळूहळू. रस्ता घाणेरडा आहे मित्रांनो. बापरे प्रवास आम्हाला करू पण भीती नका वाटते टायर स्लिप होण्याची. नाही प्रवास करूच नका इथून. नकाच करू प्रवास. आता आम्ही गुगल मॅपच्या भरोश्यावर आलोय. नाही गुगल मॅपच्या भरोशावर येऊ नका. तिकट त्या रस्त्याला तुम्ही कधी लोकल पण आहे ना बाप मोबाईल स्टेबल राहतच नाहीये एवढा. तुम्ही कधी पण आलात ना तर तुम्ही लोकल लोकांना विचारा, गाववाल्यांना गाववाल्यांना विचारा, इकडचे जे लोकल स्थायिक लोक आहेत त्यांना विचारा. ते लोक तुम्हाला सांगतील तरच तुम्ही या रस्त्यांनी प्रेफर करा जाणं. भाई मला वाटत नाही आपण जेटीला चाललोय. हे नक्की जातं का जेटीला? भाई समजलं कुठल्या समुद्र किनारी थांबवला. नाही जाते गाडी दिसली मला. गाडी दिसली जाते. आला रस्ता आला. टेन्शन आलंय आम्हाला. एक बघा. साईडला पूर्ण खोलदरी आहे आला आणि एक साईडला पुरा डोंगरातून कशा तरी वाकड्या तिकडे रस्त्यातून आले. कुठला रोड आहे रे? इथे 2 रोड गेलेत. अरे हा आला रोड लागला मित्रांनो. रोड लागला. हे लेफ्ट राईट काय ते विचार ना. जेटी कुठे आहे? जेटीला मित्रा जेटी मित्रा जेटी. हां चला भेटले आम्हाला गाव. रस्ता चांगला दिसला. आम्हाला एक दादा भेटला आहे, त्यासोबत चाललो आता आम्ही. सोलो राईड करू नका. हा सिंगल असाल ना, मित्रांसोबत या. हा मित्र असतील तर तुम्ही रात्रीचे वगैरे किंवा दिवसा पण या. असा रोड खूप खराब आहे. खूप म्हणजे खूप डेंजर दिसतोय. कोणच नाही आजूबाजूला, गाव पण नाहीये. आणि शक्यतो दिवसा या रोडला. हा दिवसा या. दिवसा हा बघा आताशी एक घर आता दिसला. लागलाय घर. मागे तर काहीच नाहीये. हे बघा नाही तो घर पण नाही, विला आहे. अरे हा विला एवढा आतमध्ये कसं काय असेल रे? पर्सनल प्रॉपर्टी, प्रायव्हेट प्रॉपर्टी. भाई जेटी येतच नाही. रस्ता संपला. नाही खाली उतरायचं. हे रस्ता संपला. हे खाली उतरायचं ना. मित्रांनो कोकणची माणसं तुम्हाला प्रत्येक ठिकाणी जागोजागी तुम्हाला हेल्प करणार, मदत करणार. तर आता आम्हाला सांगतो आम्हाला बघा तुम्हाला जेटी बंद सोडतो. देवासारखा भेटला. आणि सोबतच चालू आहे त्याच्या. जेटी आहे 10 वाजेपर्यंत चालू. बापरे रस्ता खूप डेंजर आहे. खूप म्हणजे खूप डेंजर आहे. खूप खड्डा. कुठल्या तरी एकदम झाडा झुडपात नाही आम्ही आलोय. म्हणजे सांगू न शकत असा रस्ता आहे तो. दादाला बरोबर सगळे खड्डे बिड्डे माहिती आहे. बरोबर गाड्यात चालला. चला जेटीवर जाऊन भेटू आम्ही. मित्रांनो दादा बोलला की अजून 1.5 तास लागेल तुम्हाला पोहोचायला. आणि आम्ही खूप जंगलामध्ये एकदम वन साईड चाललो होतो. आम्हाला रस्ता पण समजत नव्हता. तर तो ओके थोडा पुढे जाऊन तुम्ही राईट मारा. हा तर आम्हाला दादानी सोडला होता आम्हाला इथे. आम्ही त्या जंगलात हरवले होतो. तर ॲक्च्युली त्या गाडीवर लिहिलं होतं भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. आणि ते आत्ता वाचलं. एक स्वामींसारखा म्हणजे काय बोलतात स्वामीच जसे काय आम्हाला रस्ता दाखवायला आलेले असं आम्हाला झालं एकदम. कारण की आम्ही फुल जंगलात हरवलेलो. आम्हाला समजत नव्हता रस्ता कुठे आहे काय कुठे आहे. कळला त्याने आम्हाला रस्ता दाखवलं. बोला अजून इथून तुम्हाला 1 ते 1.5 तास लागणार आहे. चालवण्यावर आहे गाडी. हा आणि बरं रस्ता खराब आहे ॲक्च्युली. फक्त आम्हाला ते तर वगैरे ज्या जेटीवरती ते होडी वगैरे जे असतात ना ते भेटली पाहिजेत. इथून जायचं ना. कुठे? अरे कुठला राईड बोला? कोकणामध्ये कसं आहे मित्रांनो माहिती आहे का? तुम्हाला जर रात्रीचा ट्रॅव्हल करायचं असेल ना तर ते तळ कोकणामध्ये जर तुम्हाला रात्रीचं ट्रॅव्हल करायचं तुम्ही टाळा. तर चकवा विकवा लागायचे चान्सेस आहेत तुम्हाला. चकवा नाही भीतीचे चान्सेस. चकवा नाही लागू शकत. चकवा नाही लागत. भीतीचे चान्सेस असतात. कारण का कोकणात तुम्ही रात्री जर तुम्हाला रस्ते अनोळखी असतात. ह्या गोष्टी महत्त्वाच्या काय तुम्हाला रस्ते अनोळखी असतात. आणि
हा बघा एरिया, जंगल एरिया खूप भारी वाटतोय. मला वाटतं बहुतेक हा डोंगर आम्ही क्रॉस केल्यानंतर किंवा डोंगर पार केल्यानंतर खाली उतरल्यावर आम्हाला ती जेट्टी लागेल. अरे यशच्या दोन्ही पण गाड्यांना प्रोजेक्टर आहे, त्याच्यामुळे आम्हाला कसली भीती नाही. बापरे, हा बघ 4 डोळे. बुलडोझर गेला. रस्ता बघा, रस्ता. आमच्या 2च गाड्या आहेत, आजूबाजूला कोणच नाही. मागे पण कोण नाही, आगे भी कोण नाही, पिछे भी कोण नाही. वाजलेत आत्ताशी किती वाजले ते? 7 वाजता. एवढा अंधार आणि सगळं गायब आहे. गुडूप. आम्ही फेरी पकडले. किती वाजले? 8 वाजून 5 मिनिट. बेकार डेंजर रस्ता होता भाई, वन साइडेड. अरे दिसायला सोड, बेकार बेकार. आणि आता इथून 4 जण. इथे काय पब्लिक कमी आहे, पण तशी भेटली फेरी नाही तर लफडा झाला असता. खूप डेंजर रोड होता भाई, एक्सपिरियन्स डेंजर आहे. बघा आता फेरीमधून उतरतोय. हार्डली 5 मिनिटाचाच अंतर होता. शुभम, हे शुभम दादा, आता आपण प्रॉपर रायगडमध्ये आलेलो जाऊ दे. आता आम्ही रायगडमध्ये एंटर केली श्रीवर्धन. आहे. रत्नागिरी संपला, इथून आता रायगड आला. चल 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 चल. साईडला पाणी आहे या फेरीमधून. बापरे. आम्ही इथून हरिहरेश्वर बोलतात 4 ते 5 किलोमीटरच आहे, एकदम जवळ आहे. आम्ही जाणार, रूम घेणार आणि तिकडे रेस्ट करणार आहे. डायरेक्ट हरिहरेश्वरलाच गेल्यावर भेटतो आम्ही तुम्हाला. ओके, बाय बाय. मित्रांनो, आम्ही हरिहरेश्वरला थांबलो आहे आणि इथे सगळं रूम पॅक आहेत. आम्ही बाळाच्या एका मित्राच्या घरी थांबलो आहे गावामध्ये. तिकडचं काय दाखवू शकत नाही. आणि हा हॉटेल शोधतोय आम्ही, 1.5 तास झाला. राहण्याचा सगळा गेम झालाय. आमच्यामध्ये प्री प्लॅन काय नसतं, त्याच्यामुळे हा फटका बसलाय. बाकी काय नाही. जेवायला आलोय, जेवतो, जाऊन झोपतो.